मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित, विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. 9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप. आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम, गरजू व अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना, आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. विट्यात अंधश्रद्धेच्या नावाखाली अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी तिघांवर अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी महेश बाबर, सूरज उपाध्याय आणि संकेत निकम यांच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी आणि SIT स्थापन करून सखोल चौकशी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विवेक भिंगारदेवे यांनी केली आहे. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. नमस्कार, मी विवेक मोहन भिंगारदेवे, सामाजिक कार्यकर्ता व अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्यकर्ता विटा. कडेश्वर धाम म्हणून विट्यामध्ये भोंदू आणि संकेत निकम हे चालवत होते. त्यांच्यावरती कालच पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. यामध्ये मला प्रामुख्यानं आपल्यासमोर मांडायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली चालू असलेलं थोतांड यावरती पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेतलेली आहेच, परंतु यामध्ये सखोल चौकशी करून त्या कडेश्वर धाम मधील त्यांचे सहकारी, त्या आरोपींचे सहकारी जे कोण आहेत यांची देखील चौकशी करणं व त्यातून अजून काही निष्पन्न होत आहे का, अजून किती गुन्हे दाखल होत आहेत, किती लोकांची फसवणूक झाली आहे, हे देखील पोलिसांनी तात्काळ ह्या चौकशी मार्फत करावं अशी माझी यामार्फत विनंती आहे. मुख्य विनंती जी आहे ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. यांना या माध्यमातून SIT स्थापन करून आपण हा जो भोंदू बाबांचा जो प्रकार चालू आहे विट्यामध्ये, अल्पवयीन मुलींचं शोषण असेल, त्यांना आर्थिक फसवणूक असेल, त्यांना भीती घालून असेल, त्यांना जे काय अघोरी विद्यांची जी भीती घालून त्यांचं जे शोषण होत आहे, हे सगळं थांबवण्यासाठी ह्या संपूर्ण प्रकाराचा सखोल तपास होण्यासाठी SIT स्थापन झाली पाहिजे. हा प्रकार काय छोटा नाहीये. यामध्ये अनेक आरोपी निष्पन्न होण्याची दाट शक्यता आहे. जसं मी पहिल्या गुन्ह्यामध्ये देखील सांगितलं होतं की यामध्ये शारीरिक शोषणाचे गुन्हे दाखल होतील, आणि तसाच काल यामध्ये अत्यंत गंभीर असा हा पोस्को अंतर्गतचा गुन्हा दाखल झालेला आहे. माझी या प्रकरणात अजून म्हणजे आमची यामध्ये विटेत जी चर्चा चालू आहे की या भोंदू बाबाने अजून असंख्य लोकांची फसवणूक केली आहे. त्यामुळे या कडेश्वर धामचे जे सहकारी आहेत, एक सहकारी जो त्यांच्या सोबत होता, जो व्हिडिओमध्ये दिसतोय, त्या सगळ्यांना पोलिसांनी बोलवून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावे, त्यांची चौकशी करावी, अशी मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतोय. अजून यामध्ये विटा परिसरातील असतील किंवा जिल्ह्यातील अजून लोकांना माझी एक कळकळीची विनंती आहे, तुमची देखील यामध्ये कोणत्या प्रकारे फसवणूक झाली असेल, तुमची देखील कोणत्याही प्रकारे पिळवणूक झाली असेल, तुम्हाला देखील यामध्ये कोणत्याही प्रकारे अघोरी कृत्य करून तुम्हाला त्रास दिला गेला असेल, तर विनंती आहे तुम्ही समोर या. विटा पोलिसांशी किंवा आमच्या टीमशी, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या टीमच्या कार्यकर्त्यांची आपण भेट घ्या. आपण यामध्ये तुम्हाला न्याय देऊ व ह्या आरोपींना असे जर गुन्हे अजून घडले असतील तर त्यांना फाशीच्या शिक्षेपर्यंत घेऊन जाऊ, हीच मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो. मोबाईल घ्यायचाय पण पैसे कमी पडतेत, मग आता टेन्शन अजिबात घेऊ नका. आधार आणि पॅन कार्ड घेऊन डायरेक्ट आपल्या दीपक भैयांची यशोदीप मोबाईल शॉपी गाठा. कुठल्याही कंपनीचा फोन असू दे, यशोदीप मोबाईल शॉपी देते सर्वात स्वस्त मोबाईल आणि सर्वात मस्त सर्व्हिस. म्हणूनच आपल्याकडे असते अशी फुल गर्दी.
पत्ता समर्थ फोटो स्टुडिओ समोर, कराड रोड, विटा. जिओ मराठी ते धडक ते धडक.